राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज अशी घटना बघायची की बाबा आता एवढं शिकलंय, जग मोठं झालंय, पण अशी यडतांग लोक अजून बी जगात आहेत, समाजात आहेत की ज्यांना सुमारच नाही अजिबात, बिनसुमारी. आणि अक्कलीचं त्यांचं देव ते अक्कल वाढत आणि हे कुठेतरी गेले असते मला वाटतं. पण ह्या जी घटना घडली अजून पोलिसांच्याकडून विशेष प्रेस किंवा स्टेटमेंट दिलेलं नाही आहे. पण जितकं प्रसारमाध्यमात आलंय तितकं तुमच्यापर्यंत पोहोचवणं माझी जबाबदारी आहे. विषय काय झाला तुम्हाला सांगतो. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात घडलेली घटना आहे. या ठिकाणचं एक कुटुंब आहे, सर्वसाधारण शेतकरी कुटुंब, गरीब कुटुंब. मयुरी आजबे, त्याच्यानंतर दिरे. आता मयुरी आजबेचं वय 37 आणि दिराचं नाव संदेश आजबे, हा 25 वर्षाचा आहे. आणि मयुरी 32 वर्षाची, म्हणजे 25 आणि 35 7 वर्षाचा फरक आहे भाऊ दोघात. हे नात्याने दीर भाऊ जरी असले तरी ही घटनेच्या पाठीमागं बराच मोठा जांगडगोत असण्याची दाट शक्यता आहे. ही जी मयुरी आहे हिच्या पतीचं निधन ह्या महिलेच्या 5 वर्षापूर्वी झाले. आणि निधन झाल्यानंतर ती झाली विधवा. 8 वर्षाची तिला एक मुलगी आहे. आणि एकत्र कुटुंब असल्यामुळे ही जी दीर आहे 25 वर्षीय, हा संदेश, ह्याचं तिचं काय होतं का नव्हतं आपल्याला तपास नाही, खरं सांगतो मला. पण जी घटना घडली त्या घटनेवरून असं लक्षात येतं की काहीतरी दालमेकाला असल्याशिवाय अशी घटना होऊ शकत नाही. हा जो संदेश आहे धीर, त्या महिलेला, स्वतःच्या वहिनीला लग्नाची मागणी करत होता की माझ्या संग तू रीतसर लग्न कर. मागणी त्याची चुकीची नव्हती, मागणी बरोबर होती. पण तिची काय अडचण होती ही काय सांगता येणार नाही. ती नकार देत होती, लक्षात घ्या. मग तिचा नकार, यार लग्न कर लग्न कर, नाही नाही नकारच. नकाराला काय, नाला काय आहे, पर्याय नसतो, काय उत्तर नसतं. बरं म्हणले जाऊन द्या. मग एक लग्न, आता लग्न सराई चालू आहे आणि पाहुण्या रावळ्याचं लग्न म्हणलं की किती त्रास होऊन द्या, काय होऊन द्या, जावंच लागतंय. नाही तर ते ठाणा बोंबाचं 10 ठिकाण जाऊन आमका तमका मुद्दाम नाही आला, नामकन तमकन, लय बेकार काम. त्यापेक्षा जावं लागतंय आणि दिलं द्यावं लागतंय, घ्यावं लागतंय, हे पण महत्वाचं आहे. आपण गेलो तर ते येणार आहेत. आपण जेवढ्या पैशाचा आयर केला तेवढ्या प्रकारचा आयर आपल्याला मिळणार आहे. ही जगदुनी अशीच असते, द्या घ्या. हा, दिलं तर गोड, नाही तर दोड, अशी लोक आहेत, असू दे. मग ते लग्न निघाले एक. मग घरातल्या वयस्कर माणसाने सांगितलं की मयुरीला, ती पोरगी 8 वर्षाची आणि हदीर संदेश, म्हणले तू मोटरसायकलवर लग्नाला जा. लग्न लांब आहे. लग्न कुठे आहे? भंडारा जिल्ह्यात लाखांदूर तालुक्यात लग्न आहे. आले 3 जण. रस्त्याने बी हाती एकदा जाऊन त्यांनी त्या देवाला किंवा रस्त्याला जर थांबली गाडी तर त्याच्या वहिनीला तो लग्नासंबंधी विचारायचा. ते म्हणले आपण प्रवासात आहे, तुला 10 वेळा सांगितलं मला तुझ्याशी लग्न करायचं नाही, अशा प्रकार त्यांचं. पोरगी ऐकती या, बडबड करू नको, असा कार्यक्रम चालला होता. झालं लग्नाच्या वेळेस. आता लग्नात कसं असतं, पाहुणं आदल्या दिवशी लग्नात ठिकाणी आले, सगळ्या माणसं बिनसं, महिला वेगळीकड, गडी वेगळीकड, जेवणं खाणं. दुसऱ्या दिवशी लग्न झालं, मेहंदी अमकं तमकं. त्यांचं लग्न झाल्यानंतर म्हणले आपल्याला निघायचं आता. तर लग्न 5-5:30ला झाले होते. म्हणले 2 तास, 7 वाजता दिवस मावळतो म्हणला, अजून 2 तास आपल्याकडं. मोटरसायकल आपण एक 50 किलोमीटर जाऊ शकतो. अंधार पडायच्या वेळेस तिथं एक बागडी नावाचं गाव आहे, तिथं आपलं पाहुणे आहेत, तिथं मुक्काम करून पुढे जाऊ. तिला पण पटलं ते. दोघांनी लग्न लागलं तर मोटरसायकल चालू केली. पोरगी मध्ये घेतली, ती 8 वर्षाची. निघाली बागडी नावाच्या गावात. अंधार पडता असं जांधाड पडलं होतं जरा. आले बा ते पाहुण्यांच्याकडं. हा म्हणले लग्नाला गेलतो असं. आता पाहुण्यांचं कसं असतं, राम राम साम साम, बसा अमकं तमकं, चहा बी सगळं, जेवण खावणं झाली. म्हणलं उद्या सकाळी उठून आपलं लवकर आपल्या गावी ब्रह्मपुरीला जायचं.
त्या ठिकाणी बाहेर आता उन्हाळ्यात दिवस आहेत, शेतकरी बितकरी वर्ग सगळा बाहेरच झोपतो बरीचशी, बरं वाटतं जरा हवेशीर. ती बाज टाकली होती, त्या बाजावर ते पाहुणं झोपलं, एका बाजावर हा झोपला आणि गोठ्यात दुसरं आपली बाज होती, खाट होती, तिथं ही मयुरी झोपली. निमिरात झाल्याच्या पुढं 12-1 वाजता आता ह्यो तिच्यापाशी गेला लुगडं वर करायला, त्या बावाच्या बायको पैशी. काय खबर, ह्याला बोलायला दिवस होता ना, तो रात्रीला गेला कशाला काय माहिती, आणि गेला तर गेला चाकू, त्याला कुठं चाकू घेऊन गेला. ज्या अर्थी एखादी व्यक्ती चाकू जवळ बाळगते, त्या अर्थी त्या व्यक्तीला मारायचं किंवा दाग दाखवायचा हे त्याच्या पूर्वीपासून हा एक प्लॅनचा भाग असतो. अचानक काही चाकू सापडत नाही कोणाला, ध्यानात ठेवा. चाकूपाशी गेला आणि त्या एका खाटावरती मयुरी आणि 8 वर्षाची मुलगी दोघी जण झोपल्या होत्या. तिला उठावलं हळूच, म्हणला मला फायनल सांग लग्न करणार आहे काय. बया म्हणली ह्याला काय रोग उठलाय, ह्याला दिस कळाना रात कळाना. 12-1 वाजता रात किती टाईम झाला, तिने घड्याळ बघितलं 1-1:30 वाजलेली. म्हणली तू गांजा बिंजा प्यायला का काय, किती वाजले बघ, तू काय विचारतोय, तुला नाही म्हणलं कळतं मराठीत. हा ती तर वैतागली बा, ह्याचा लगेच पारा संपला. बकरं कोंबडं कापावा तशी त्याच्या भावाची बायको त्याने त्या चाकूने कापली, तिथं गळा कापला तिचा. त्या जटापट्टी त्याच्यात ती पोरगी जागी झाली. पोरगी ती बघत या, पोरगी मारण्याची बिया धरली. आईचं रक्त, ते गळा कापल्याला, ही अवलाद चाकू हातात आमकं तमकं. ती पोरगीने आरड्या सुरुवात केली. ही पळालं तिथून, मोटरसायकल चालू केलं की आयला म्हणजे रातच्या 1-1:30 वाजता मोटरसायकल आवाज, बाकीचं पाहुणं बाहेर आलं. ती बाई मरून पडलेली, शिव पळून गेलेला, ती पोरगी आराडती. त्या आईला म्हणला पाहुणं रावळं म्हणून ही जवळ केली, मला हे कसला कुठाना करून ठेवलाय आता यांनी, निस्ताराची पाळी आली. हा बल्ल्या केल्यावर बल्ल्या बरा, लगेच तिथं काय सकाळच्या पाहिजे सगळीकडे बोबा टाकली, लगेच पोलीस स्टेशन रात्रीतच हजर. ती त्यांनी नाकेबंदी लावली, सगळं व्यवस्थित फोनवर, पण आरोपी काय सापडला नाही. आजच्या तारखेपर्यंत तो फरार आहे, ध्यानात ठेवा, तुम्ही ऐकताय तोपर्यंत. पण तो काय कुठं जाऊ शकत नाही, लवकर पोलिसांच्या सापडून देऊ. मला स्टोरीतून एक गोष्ट सांगायची, पोलिसांना जेव्हा आरोपी सापडल त्यावेळेसच आपल्या सख्या भावाच्या बायकोची हत्या का केली हे त्याचं निष्पन्न होणार आहे, लक्षात घ्या. त्यांचे अनैतिक समज होते का नव्हते ते निष्पन्न होणार आहे. आज तरी परिस्थिती अशी की एखादा दीर ह्या स्टेपपर्यंत जातो, ह्याला बरीच मोठी पार्श्वभूमी पाठीमागं काहीतरी असली पाहिजे, त्याशिवाय असे विषय होत नाहीत. अशा घटनांच्यापासून लांब राहा. हा आता किती, आता ह्यात इतकी ते बिचारी गेली, ते पोरगी अनाथ झाली. इकडं बघायला गेलं तर त्याचं बऱ्यापैकी एखादा 2 एकर इकली यांनी तर निघू शकतो लवकर बाहेर, ही 4-5 वर्षातच आहे बी, असं बी आहे बरं का, देरात ठेवा. पण हे का दुबळं पडलं पैसे भरायला किंवा कुठं काय द्यायला, ही पुरं 15 वर्ष आतमध्ये. हा कायद्याचा धाक हा संपत चाललाय, पोलिसांचा धाक संपत चाललाय, जे तो आपापल्या मनमर्जीप्रमाणे, आणि क्राईम रेट वाढत चाललाय. ही तितकी दुर्दैवाची गोष्ट आहे. ह्याच्यातून फक्त एक धडा घ्यावा की फक्त चमडी के दिवाण्यांनी अशा किरकोळ स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करायची काही एक आवश्यकता नाही. पण लोक ऐकत नाही, लोक आपापल्या म्हणण्याप्रमाणे जगत्यात आणि आपापल्या इच्छेने तुरुंगात जातात. ते असं अवघड आहे. त्याच्यामुळं आजच्या स्टोरीतून एवढा बोध घ्या की जे काही करताल फक्त 10 वेळा विचार करून करायची कुठली गोष्ट. अचानक रागात निर्णय घ्यायचा नाही. रामकृष्ण हरी माऊली.